मी तेव्हा तयार आहे सर. लगेचच मॅचला सुरू होईल. मॅच सुरू करायची आता लगेच. तुमची स्पेलिंग लावून घ्या. बॅटमॅन्स बॉलर्स. किरण चिमणे, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आम्ही आम्हाला प्रतिसाद द्या, फक्त शिव्या देऊ नका. पासवर्ड पॅटर्न तिकडे हे शिवा देऊ नको रे बाबा. मगामध्ये शांत जायचं सगळं बोलायचं तिकडे ऐकली गेले. मॅच स्टार्ट करायचं. हे बारक्या उतर खाली उतर. पाठीमाग नको खाली जाऊ तुम्ही खाली बारके परत. एक नंबर. तुम्ही बोटवर करायचं, आम्ही 6 बघितलेला आहे, तरी पण तुम्ही तुमचं काम करायचं. कृपया अनिल देसाई टीम मध्ये असताना सुद्धा शिवीगाळ करत आहेत. त्यांनी थोडस त्यांना रेड कार्ड द्या, जरा त्यांना रेड कार्ड द्या. प्रवीण चौगुले बॉलर. ही बॉल मिस गेलेला आहे. एक नंबर बॉलिंग. बॅटिंग सुद्धा तितकीच चांगली आहे आणि बॉलिंग सुद्धा तितकीच चांगली आहे. बघूया आता दोघांचा ताळमेळ तुटतोय की नाही ते. शेवटचा बॉल आहे. प्रवीण चौगुले बॅट्समन्स काय करतात बघू. वा, एक नंबर एक नंबर एक नंबर. चाबूक शॉट दिल्यासारखा बॉल टाकलेला आहे. गोष्ट अशी ओर असं गोष्ट असा षटक पूर्ण उत्कृष्ट अशी ओर झालेली आहे. एक नंबर 2 विकेट. आता बघू बॉलिंग साठी कोण येणार आहे. त्यांचा फिल्डर कोण येणार आहे. बॅट्समन किरण चिमणे. बॅट्समन किरण चिमणे, युवराज देसाई.
पताडे. बॉलर कोण? अक्षय पताडे. आकाश पत्ताडे बॉलिंगसाठी सज्ज झालेले आहेत. बॅटर कोण? स्ट्राईकला युवराज देसाई आणि बाजूला चेंबूरचे सवंगडी किरण चिमणे. क्षेत्ररक्षण थोडं चांगलं आहे. बॉल अद्याप बाहेर आलेला नाही जास्त. चांगला शॉट दिलेला आहे. बघू किती रन मिळतात. एक झालेले आहे. दुसरे सुद्धा झाले. मला किरण चिमणे किती रे काय सांग ना सर. इकडे की रे अविनाश सावंत तिकडे. सरळ सांग म्हणाव त्याला. चांगल्या प्रकारे बॉल सांग तरी अनेकदा चांगला. हो. अरे माझी टीम मॅच लक्ष राहते रे. तुम्ही येऊन सांग. 2 बॉल झाले ना. 2 बॉल झाले. पहिल्या बॉलला 2 रन. हो तर चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकले आकाश. मी फोन लावून तुम्हाला. आणि अशीच उत्कृष्ट ओव्हर चालू आहे. टायमिंग 1 रन ना. 1 धाव मिळते ते आपल्याला. हे आउट आहे रे. रन आउट आहे. बोर्डवर करा अंपायर. तिकडच्या अंपायरचं काय दिसत नाही. बोर्ड तिकडच्या अंपायर बोर्डवर करायचा आहे. चष्मा लावायने आम्ही. कोण आउट झाला? किरण चिमणे बॉल झाले ना. बाद झालेले आहेत. उत्साह दोन्ही टीम कडून काय मिळत नाही आपल्याला. वरडा जरा आवड झाली वरडा. 2 डॉट बॉल आणि 1 रन. कोण आला आता? हिचं नाव काय रे? ए नाव काय तुझं बॅटिंगला? सुरेश चौगुले काय? सचिन चौगुले बॅटिंग साठी आलेले. आकाश पताडे वर टाकले. बॉल गेला. बॉल अति चांगला बॉल टाकलेला आहे त्याने. लास्ट बॉल. लास्ट बॉल तो हे वर झाली. सांगा की लास्ट बॉल आहे सांगा त्यांना. अरे रनआउट तू टाक. रनआउट घेतला की लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल अजून एक लास्ट बॉल आहे सांगा. अंपायर कृपया अंपायर. 1 बॉल उरलेला आहे. अद्यापही 1 बॉल उरलेला आहे. 1 बॉल उरलेला आहे. 1 बॉल उरलेला आहे. आकाश पत्ताडे. कॅमेरा रेकॉर्ड आहे म्हणते. कॅमेरा पण जल्दी फोकस करो. याचा आपल्याला फायदा झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे सर रिव्ह्यू घेतला आहे. थेट अंपायर पाण्यात टाकीवर आहे तेव्हा तुम्हाला दिसत नाही आम्हाला दिसतो. चला बॉल ओके झालेला आहे. आकाश पताड्यांची ओव्हर संपूर्ण झालेली आहे. युवराज देसाई स्ट्राईकला. ओव्हर अक्षय साठे. संपलं की अनलिमिटेड आहे ना. सचिन मारलेला आहे. अनलिमिटेड स्कोर 8. 3 विकेट. 2 ओव्हर झाले ना. 2 ओव्हर झालेले. तिसरी ओव्हर सॉल्व्ह. ओव्हर 8 विकेट 3. वाईट बॉल. अंपायरचा निर्णय. अरे कार्डाचा नंबर मला माहिती नाही. असा शॉट दिलेला आहे. बॉलरचं नाव काय आहे? अक्षय साठे. एक वाईट आणि एक वाईट काय? पहिला वाईट आणि एक 6. दोन बॉल एकच बॉल एक वाईट टाकला. एक पहिला बॉल वाईट
दुसऱ्या बॉलवर 6. स्कोर 15. नुकसान 3. कमिटी मेंबर विनोद इकडे यायला सांग. कमिटी मेंबर विनायक गुंजकर यांनी जरासं यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थोडस काम आहे. चांगली फिल्डिंग प्रवीण चौगुले यांच्या लवकर चांगली फिल्डिंग येते आपल्याला. कोण मारते? एकाच टीम मध्ये 2 भाऊ. बॉलिंग आपल्यासाठी उत्कृष्ट असा बॉलिंग करत आहे. बॉल ना अक्षय साठे. मी बोलू शकतो. विनायक गुंजकर कमिटी मेंबर जरासं यायचं आहे इकडं. अंपायरांचा निर्णय आउट नाही आहे त्यामुळे नाही आउट. आपली माझ्या फोनवर कोणतरी रिचार्ज करायला डाटा संपला. किती लागणार तुम्हाला? अनेक डॉट बॉल गेलाय. किती बॉल झाले? कमिटी मेंबर विनायक गुंजकर कुठे असतील त्यांनी यायचं आहे जरासं. वा वा अप्रतिम शॉट. कॅच येतोय की 6 जातोय बघूया. कॅच. वाव अप्रतिम कॅच. विकेट. एका भावाने दुसऱ्या भावाचा कॅच घेतलेला आहे. विकेट घेतलेला आहे. दोघं पण सखे भाऊ आहेत. कोण कॅच घेतला? प्रवीण चौगुले यांनी कॅच घेतलेला आहे. 1 नंबर कॅच. माझी मजा विनायक 16 स्कोर सांग. 16वर 4 काय मला कळलं. स्कोर सांग. स्कोर 2 6 मारले त्याला 500 रुपये. नाही शाला हे 2 ओव्हर 16. 3 ओव्हर 16. 3 ओव्हर स्कोर झालेला आहे. 4 विकेट. जरा विनोद यांना बोलवतो. विनोद गुंजकर कुठे असतील त्यांनी माहिती संपर्क साधायचा आहे. विनोद गुंजकर लवकरात लवकर. पडाले रे. आणि कोणा कंपनी मराठावर संघर्ष सांगते की आम्ही ह्याच्याकडे माहिती. बॉलर कोण आहे पहिला सांगा आधी. बॉलरचं नाव सांगा. प्रवीण चौगुले. बॅटर कोण आला? राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. महेश चौगुले. बॉल निर्धाव जातोय. सामना करतोय तो युवराज देसाई. युवराज देसाई. प्रवीणच्या पहिल्या ओव्हर मधला पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या होते 4 बाद 16. दुसरा चेंडू घेऊन आलेला आहे आणि उत्तुंग असा षटकार मारलेला आहे युवराज देसाई यांना. आपल्या संघासाठी 6 रनांची भर केलेली आहे युवराज देसाई यांनी आणि आपल्या खात्यात नाही ते वैयक्तिक काय एवढं कोणतरी एक जण रिचार्ज पुढच्या चेंडूचा सामना करतोय युवराज. विकेट मारला प्रवीण. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय युवराज. सामना करतोय युवराज. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी आणि हा थेट ड्राइव्ह मारलेला आहे. 4 रन. धावसंख्या होती. रिचार्ज करायला पाहिजे हो माझा. काय पाहिजे रिचार्ज करायला पाहिजे. ओके. माझ्या 49 अनलिमिटेड. धावसंख्या होती 26. 4 बाद 26. नाही आहे म्हणून तर माझ्या यानं मी ऑलरेडी केलाय सकाळी. आता परत होईना. पुढचा चेंडू घेऊन आलेला आहे प्रवीण चौगुले. सामना करतो युवराज देसाई. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करतो युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा फटकावर मारलेला चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे. युवराजांना एक धाव मिळते. धाव संख्या वाढून होते 27.
हा बरोबर काय सांगू राईट हँड राऊंड द विकेट सामना करतोय युवराज. महेश चौगले. महेश मेहनेसाठी ऑफर आलेली आहे. महेश चौगले. महेश चौगलेसाठी ऑफर आलेली आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा फील्ड होतोय. 1 रन धाव काढलेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 4 बाद 28. इकडे 2 मिनिट महेश चौगुले त्याच्यावरचा शेवटचा चेंडू बाकी. राईट आर्म राऊंड द विकेट सामना करतोय युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हा फटकावून मारलेला चेंडू फील्ड होतोय. प्रतीक रायकर यांची उत्कृष्ट अशी फील्ड आणि 1 रन मिळते. बघूया काय होते. 1 रन ना. ओव्हर समाप्त. धावसंख्या होती 4 बाद 29. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 बाद 29. 29. 4 ओव्हर 29. बॉलर कोण आहे? हॅलो लवकर 2च GB शिल्लक आहे. आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेला आहे प्रसाद सावंत. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय आणि हा पटकावून मारलेला चेंडू बघूया. षटकार. सांगा 9619 9619 499 कितीला मारायचं. 49 सर्च करा. वाईड एकदा एक वाईड बंद कर की तुझं ते काय वाईड आणि 1 नाही फक्त वाईड. 6 नंतर वाईड. प्रसाद यांचा पुढचा चेंडू. आवाज येत नाही का. आवाज कमी केला. प्रसाद यांचा पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर विकेट सामना करतोय युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय कलामत. आणि हा पटकावून मारलेला चेंडू फील्ड होते आणि 1 धाव. रनआउट. कोण तो पंचांचा निर्णय रनआउट. युवराज देसाई रनआउट होणं परतात. मारला कोणी. मारला कोण. नंबर कोण. फील्ड म्हणजे अनिकेत देसाई फील्ड आणि थ्रो म्हणजे लावलाय अनिकेत नाही. व्हिडिओ कोण आलाय. बॅट्समन कोण आलाय. पवन उंडलेकर. नेक्स्ट बॅट्समन पवन उंडलेकर. राईट आर्म ओव्हर विकेट सामना करतोय तो महेश चौगुले. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि बॉल एक्स्ट्रा रन मिळते 22 ना. 22 स्वरूपामध्ये. त्याला सांगायला सांग अंपायरला यार किती वेळा नाही सांगा. तू सांगितलीस मगाशी तसं नसते ना. त्याला म्हणजे काय सांगा. पंचांनी जरा आपला निर्णय इकडे सांगायचा आहे. पुढचा चेंडू प्रसाद. बघूया आणि हा बिलकावून मारण्याच्या नादात 1 रन मिळते पवन यांना. पवन यांना 1 रन. चौथं शतक शेवट आणि शेवटचं षटक समाप्त होतोय.
धाव संख्या होते 38. अजून एक बॉल शिल्लक आहे. 5 विकेट. 2 डॉट. एक वाईड. किती आहे शिल्लक? वाईड आहे मध्ये. हा एक वाईड मध्ये विकेट. एक 6, एक वाईड, एक 0, एक रन आउट, एक 22, एक आणि शेवटचा बॉल 0. बरोबर. ओके. आपला पुढचा संघ कुठला? मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्सला 30 बॉल मध्ये मराठा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 39 रन्सची आवश्यकता आहे. पुढच्या सामन्याचा टॉस घ्या. पुढच्या सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. पुढचा सामना आहे क्षत्रिय योद्धा आणि अजिंक्य योद्धा. दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी ग्राउंडवर यायचं आहे. लवकरात लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. लवकरात लवकर टॉस साठी दोन्ही संघाच्या कॅप्टन यायचं आहे. छोटी सी मुसीबतें से डर जाए उसे आनंद कहते हैं. हर कोई सामने में देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. जीवन में खेलो नया रंग भरते हैं. आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. असंच पोवाडे प्रीमियम लीग घेऊन आलेला आहे. सर्व उत्कृष्ट खेळाडूंना सलाम करण्यासाठी KPL 2025. कमिटीचा मेंबर आहे की पिंटूचा कुठे आहे? कमिटीचा मेंबर बोलूया की राजा. ते काय पिंटूचा आहे की सुरेश लिंगोरे टॉस घ्यायचा आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे माईकवर टॉस घेण्यासाठी. क्षत्रिय योद्धाचे कप्तान आणि अजिंक्य योद्धाचे कप्तान. लवकरात लवकर फील्ड बॅट्समन पाठवायचे. ओपनिंग गोळी मी टाकतो ब्राईटनेस कमी. मला दिसत नाही मग काय करायचं. व्यवस्थित तिला काय करायचं. तुम्ही आता बघायला पाहिजे ना. दाखवल्या बघायला बघणार तर आम्ही दाखवणार ना. बोलू की हॅलो हा बोल. श्रीधर चिमणे बॅट्समन दादा. हो दादा. श्रीधर चिमणे आणि प्रतीक रायकर. मारलाय होय 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 होय. श्रीधर शेलार आणि प्रतीक पाटील काय प्रतीक रायकर. ब्राईटनेस मुळे होते जरा उन्हामुळे ऊन ये जा करायला नाही. उन्हाच्या इफेक्ट मुळे आले ते. सांगितले आवाज जरा क्लिअर. ओके हा ओके 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 ओके. घेऊन आलेला आपल्या संघासाठी आणि मला वाटतंय 2 रन्स घेतलेले आहेत. प्रतीक रायकर आणि श्रीधर शेलार आपल्या संघासाठी बघू काय करतात. आणि रायच्या बाउंड्री विकेट मारण्याचा तो युवराज देसाई आपल्या संघासाठी सुरेश लिंगरे यांनी मैदानात यायचं आहे लवकरात लवकर. हो अतिशय उत्कृष्ट चेंडू फिल्ड होतोय. 1 रन घेतात. तिसरा चेंडू घेऊन आलेला आहे युवराज आपल्या संघासाठी. राईट आर्म बाउंड्री विकेट मारा करतोय. सामना करतोय प्रतीक रायकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय.
प्रतीक रायकर सामना करतो प्रतीक रायकर. पुढचा चेंडू निर्धाव जातोय. सॉरी, 1 रन मिळते प्रतीक यांना. नो बॉल. नो बॉल. युवराज देसाई यांचा नो बॉल फ्री हिट मिळालेला आहे. मराठा वॉरियर्स यांना. श्रीधर शेलार बघूया फ्री हिट वर काय कामात करतात ते. बाईक चेक ना, नो बॉल आणि बाईक चेक. किती ओव्हर होती की दादा हो दादा, नो बॉल आणि बाईक चेक ना. पुढचा चेंडू युवराज देसाई यांनी सामना करतात. श्रीधर शेलार बॉल निर्धाव जातोय. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत युवराज देसाई. सामना करतोय श्रीधर शेलार. राईट आर्म राऊंड विकेट. सामना करतोय श्रीधर शेलार. क्लीन बॉल. अच्छी गोलंदाजी. उजव्या पाखरांना पडती समान असावी. नजरेत सदैव नवी दिशा असावी. उजव्या पाखरांना पडती समान असावी. नजरेत सदैव नवी दिशा असावी. घरट्याचे काय पाहता येईल केव्हाही. फक्त क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. अशा प्रकारे त्यांनी हा क्लीन बोल्ड केलेला आहे. युवराज देसाई यांना फौजी युवराज देसाई. साठी अक्षय आपल्या संघासाठी काय कामात करतात. युवराज देसाई पुढचा चेंडू घेऊन येतात. राईट हँड राऊंड मारा करतात. युवराज देसाई सामना करतोय अक्षयसाठी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय युवराज देसाई. पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेट आणि आता पटकन मारलेला चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत धाव 2 मिनिट आहेत अक्षय यांना. पण क्लिअर होणार काय झालं कुठे आवाज तुमचं काय झालं अक्षयसाठी सामना करतायत आणि पटकावून मारायला चेंडू गॅपच्या दिशेने 4 रन. रेग्युलर प्रॅक्टिस पण एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते थांबा 1-11 आणि 1 मिनिट पंचांनी खेळ थांबवायचा आहे. क्षत्रिय योद्धा आणि अजिंक्य योद्धा यांचा टॉस होतोय. बघूया कोण टॉस विन होते. आणि टॉस विन अजिंक्य योद्धा. बघूया बॉलिंग. त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. क्षत्रिय योद्धासाठी आमंत्रित केलं आहे बॅटिंगसाठी. 1-11 24 बॉल 28 रनची आवश्यकता. साक्षील ठेवून घ्या आता मग आमची मॅच आहे. 24 बॉलला 28 रनची आवश्यकता. माझी मॅच आहे मारायचं खाली जा. तुमच्या आणि आमचं आणि बॉल ऑफसाइड बाहेर जातोय. वाईट वाईट अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 1-12. दुसरे षटक आपल्या संघाकडे घेऊन आलेले श्रीकांत बोर्डे. राईट हँड राऊंड विकेट मारा करतायत. सामना करतो प्रतीक रायकर आणि हा भिरकावून मारलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 रन मिळत आहेत प्रतीक यांना. श्रीकांत बोर्डे आपल्या संघासाठी पुढचा चेंडू घेऊन येतोय. सामना करतोय प्रतीक रायकर आणि पटकावून मारलेला चेंडू फील्ड होते आणि 4 रन मिळतात प्रतीक रायकर यांना. धावसंख्येमध्ये 4 रन वाढ होते.
खेलों से चरित्र का निर्माण होता है और चरित्रवान खिलाड़ियों से राष्ट्र का निर्माण होता है। सामना करता है प्रतीक रायकर आणि राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत ते श्रीकांत घोरटे. उद्या आपल्या संघासाठी काय करतात आणि हा फिल्डावर मारलेला ऑनसाइडचा दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 6 रन आपल्या संघासाठी 6 रनची अतिरिक्त भर करतायत प्रतीक रायकर. हॅलो 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 धाव संख्या होते 1/28. राईट आर्म दोन विकेट मारा करतायत श्रीकांत घोरटे. सामना करतायत प्रतीक रायकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि मला पंचांचा निर्णय वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडते 1 ने. पुढील चेंडूवर आले श्रीकांत. सामना करतायत प्रतीक रायकर आणि पुन्हा हा एक साईडच्या बाहेर पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. परत साईड चेंज केलेले राऊंड विकेट मारा करतात श्रीकांत आणि अतिरिक्त धाव संख्येमध्ये मला वाटते भर पडते. पंचांचा निर्णय वाईट प्लस 4 वाईट प्लस 4 5 रनचा. टोटल धाव संख्या होते 35. 4 धावांची गरज. राऊंड विकेट मारा करतायत श्रीकांत घोरटे. सामना करतायत प्रतीक रायकर. बघूया काय होतात. आणि हा कट झालेला चेंडू फील्ड होतोय निर्धाव जातोय. पुढचा चेंडू श्रीकांत घोरटे राईट आर्म राऊंड विकेट. सामना करतो तो प्रतीक रायकर. बघूया आपल्या संघासाठी हा फिल्डावर मारलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 रन्स आणि मॅच विन. मराठा वॉरियर्स विन. मला हा दुखला मन समुद्रासारखं विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. मन समुद्रासारखं विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. खेळामधून साहस रुजवा. माणसं मशाल होऊन तुमच्यासाठी पेटायला येतील. खेळामधून साहस रुजवा. माणसं मशाल होऊन तुमच्यासाठी पेटायला येतील. धन्यवाद. पाय